पेपरफुटीच्या वेगवेगळ्या घटनांवरून गदारोळ सुरू असतानाच महाराष्ट्रात एक वेगळाच वाद पेटला। अन्न आणि औषध प्रशासन विभागातील भरती परीक्षेतील पेपरफुटीचे आरोप झाले, पण हा निव्वळ बनाव असल्याचा दावा एमपीएससी सूत्रांनी केला। यानंतर आक्रमक झालेल्या लोकसेवा आयोगाने संपूर्ण प्रकरणाविरोधात पोलिसात धाव घेतली। प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून पेपर फुटल्याचा बनाव रचणाऱ्यांविरोधात आता एमपीएससी पोलिसात रीतसर तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली। औषध निरीक्षक परीक्षा 22 मार्चला ऑफलाईन झाली, त्याचा निकाल 12 जूनला लागला आणि त्यानंतर 1 ते 21 जुलैला मुलाखती झाल्या। 22 जुलै रोजी यादी लागली। 23 जुलैला ईमेलद्वारे एक तक्रार एमपीएससीकडे आली। 2 उमेदवारांनी पुराव्यांसह महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली। आम्हाला जो तक्रारदार आहे त्याचा एक परत ईमेल प्राप्त झाला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो मी तक्रार केली होती ती तक्रार चुकीची आहे। प्रत्यक्षात एक जो उमेदवार आहे, जो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा एक 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून मी अशी तक्रार केलेली आहे। मी अशी तक्रार माझी वापस घेतोय। मी या संदर्भामध्ये पोलिसांमध्ये तक्रार सादर करतोय। यामध्ये पोलीस तपास जो काही करतील त्याच्यातनं जे काही निष्पन्न होईल त्या आधारे आम्ही निश्चित कारवाई करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।